छोले मसालाची जबरदस्त अशी रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। पावसाळा सुरू झालेला आहे आणि मस्त मस्त पुरी बरोबर भटुरे बरोबर हा छोले मसाला खा। मस्त असा टेस्टी टेस्टी हा छोले भटुरे आपण रेडी करणार आहोत। तर यासाठी सर्वप्रथम मी एका कुकर मध्ये ट्रान्सफर केलेले आहे व्हाईट चना। तर इथे हे जे आहे ना, तुम्हाला छोलेचे चना किंवा सांगू शकता किंवा व्हाईट चना सांगू शकता। तर हे मी रात्रभर भिजवत ठेवलेलं होतं। त्याबरोबर इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये। तर एक टाकूया तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा, त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया 2 सुकी लाल मिरची, मीठ टाकूया चवीनुसार, हाफ टीस्पून हळद आणि हाफ टीस्पून टाकूया लाल मिरची पावडर। याच्याने मस्त असा कलर येईल आणि थोडंसं तेल, हाफ टीस्पून इथे मी तेल टाकलेलं आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि आपल्याला इथे 6 ते 7 प्रेशर घ्यायचे आहेत, कारण आपला जो चना आहे हा चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे। तर आता आपण कुकरचं झाकण जे आहे ते लावून घेऊया आणि हाय फ्लेमवरती पहिले घेऊया 3 प्रेशर, त्यानंतर मीडियम फ्लेमवरती घेऊया 4 प्रेशर आणि हे टोटल मी 7 प्रेशर घेतलेली आहेत। आणि हे बघा मस्त आपला जो चना आहे ना तो शिजलेला आहे। याचं पाणी आपल्याला काढायचं नाहीये, आपण हा पाण्याचा वापर सुद्धा ग्रेव्हीमध्ये करणार आहोत। तर आता गरम आहे खूप, नाही तर मी तुम्हाला तोडून दाखवले होते। आणि साईडला आता ठेवूया आणि दुसरा पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल। तेल चांगले गरम करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया लसूण पाकळी बारीक कट केलेली। तर इथे मी टाकणार आहे 4 ते 5 लसूण पाकळी, ज्याला मी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। काही सेकंदासाठी तेलामध्ये आपण याला सॉटे करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया हिरवी मिरची 3 ते 4 कट केलेली बारीक तुकड्यामध्ये, मिक्स करून घेऊया। आणि मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा। तर इथे मी 2 मध्यम साईजचे कांदे घेतलेले, ज्याला बारीक चिरून घेतलेले होते, ते कांदे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती हलका सोनेरी रंग येत नाही। तर चला, हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला आपण इथे परतून घेणार आहोत। हे बघा मस्त असं सोनेरी रंग कांद्यावरती आलेला आहे। तर चला आता आपण यामध्ये टाकूया बाकीचे सारे मसाले। तर पहिले टाकूया 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच टाकूया धना पावडर, अर्धा चमचा आणि थोडंसं जास्त यानी 3/4 टीस्पून मी वापरला आहे छोले मसाला। मीठ टाकूया चवीनुसार। छोले मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता किंवा जर तुम्हाला होममेड रेसिपी हवी असेल तर तीही यूट्यूबवरती अपलोड आहे, ती तुम्ही चेक करू शकता। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आपण इथे चांगल्या प्रकारे या मसाल्याला। मसाला परतताना गॅसची फ्लेम लो ठेवा, मसाला जळायला नको। तर मिक्स करून मी इथे घेतलेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट सुद्धा टाकणार आहोत। तर इथे 2 मध्यम साईजचे टोमॅटो मी मिक्सर जारमध्ये टाकून ग्राइंड करून घेतलेले होते। ती टोमॅटोची पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि परत मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया। तर चला, तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे हा मसाला जो आहे ना तो परतायचा आहे। तर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे। थोडंसं पाणी सुद्धा मी अजून टाकत आहे, कारण जो आपला मसाला सुद्धा परतला जाईल आणि जो कांदा आपण वापरलेला आहे ना तो सुद्धा एकदम सॉफ्ट होईल आपला आणि मसाला मस्त असा रेडी होईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि झाकण झाकून आपण इथे 5 ते 7 मिनिटं ठेवूया मीडियम टू लो फ्लेम वरती। आणि 5 ते 7 मिनिटांनंतर आपण चेक करून घेऊया। आणि हे बघा मस्त असं तेल जे आहे ते वरती आलेलं आहे। मसाला आपला चांगल्या प्रकारे परतला गेलेला आहे आणि कांदा पण आपला सॉफ्ट झालेला आहे। तर चमच्याच्या मदतीने कांद्याला थोडंसं मॅश करून घेऊया अशा प्रकारे। त्यानंतर आपण यामध्ये बॉईल केलेले चणे आणि त्यासोबत जो पाणी होतं ना ते पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेऊया। याच्याने चव सुद्धा खूप छान येते आणि त्याबरोबर हेल्दी पण असतात हे वाटाणे आणि चणे, तुम्ही सांगू शकता जे आहे ते। तर चला आपण इथे टाकून घेतलेलं आहे। तर मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला मस्त असं याला शिजवून घ्यायचं आहे, कारण या ज्या मसाल्याच्या पाण्यामध्ये जेव्हा हे रेडी होईल ना छोले, खूप छान चव येते। तर पहिले एक मिक्स देऊया चांगल्या प्रकारची। तर इथे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण इथे झाकण झाकून ठेवूया आणि कमीत कमी 8 ते 10 मिनिटं मी मीडियम फ्लेम वरती शिजवून घेणार आहे। आणि ही झालेली होती 8 ते 10 मिनिटं। मध्ये मध्ये चेक जरूर करा, पाणी ड्राय तर नाही झालेलं आहे। आणि हे बघा अजून सुद्धा यामध्ये थोडंसं पाणी आहे, पण एकदम आपल्याला ड्राय नाही करायचं आहे मसाला, कारण हा थोडासा थिक अजून होणार आहे।
तर चला आता आपण यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट सुद्धा टाकून घेऊया, याच्याने खूप छान चव आपल्या छोले मसाल्यामध्ये येणार आहे. तर पहिले मी तमालपत्र यामधनं काढून घेते. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कोथिंबीर चिरलेली. आणि हे बघा मस्त असा डिलिशियस घरच्या घरी तयार होणारा हा छोले मसाला आपला झालेला आहे रेडी. वरून तुम्ही अजून हवा तर छोले मसाला टाकू शकता. आणि एकदम ग्रेव्हीदार आणि रस्सादार आणि त्याबरोबर पराठा बरोबर, पुरी बरोबर, भटुरे बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही छोले मसाल्याची रेसिपी आपली झालेली आहे रेडी. तर चला गॅसची फ्लेम आता बंद करून घेऊया आणि गरमागरम आपण इथे सर्व करून घेऊया. एकदा मस्त असा मान्सूनचा मौसम आहे, तर तुम्ही सुद्धा बनवा अशा प्रकारे आणि गरमागरम आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा ही रेसिपी. आणि तुम्हाला नक्की आवडली असेल आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ते सुद्धा आम्हाला कळवा. तर परत भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. तिथपर्यंत अपना ख्याल रखिएगा. आणि हे बघा मस्त असा इथे गरमागरम मी पराठा बनवलेला होता. आणि जर तुम्हाला पुरी भटुरे बरोबर सर्व करायचं तसं तुम्ही सुद्धा करू शकता. पराठा बरोबर सुद्धा हे खूप छान वाटते छोले मसाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.